सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सागर डिजिटलच्या नऊचे नाविन्यमध्ये आपले स्वागत. आजचा विषय आहे माणगावात अघोरी प्रथा, जादू टोण्याचे पेव आणि कोकणातही तापमानात सातत्याने वाढ. राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा असूनही ग्रामीण भागात आजही या प्रथा बिनदिक्कत सुरू आहेत. माणगाव तालुक्यात जादूटोणा, देवदेवस्की, अघोरी आणि भानामती असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसते. मात्र यावर कारवाई होताना दिसत नाही. असाच एक प्रकार माणगाव शहरातील मोरबा रोड मार्गावर बोध नदीलगत आढळून आला. येथे वर्दळ असून सुद्धा रस्त्याच्या कडेला 3 अर्धवट कापलेले लिंबू, सुपारी, अगरबत्ती, अबीर, लाल पिंजर, बाजूला विड्याची पाने ठेवलेली आढळून आली. हल्लीच्या स्मार्ट युगातही अंधश्रद्धा खोलवर रुजलेली आहे. याबाबत सरकारने धडक कारवाई करून ढोंगी बुवाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसात कोकणातील तापमानही वाढू लागले असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून 40°C इतक्या तापमानाची नोंद आहे. तर काही ठिकाणी पारा 41°C पर्यंत पोहोचला आहे. यामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसत असून उष्णतेमुळे जीवाची काहिली होत आहे. नेहमी गजबजलेला खेड-भरणा मार्ग देखील शांत पाहायला मिळत आहे. उष्णतेमुळे हैराण झालेल्यांची ओढ शीतपेय आणि कलिंगडाकडे वाढली आहे. थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस तसेच विविध शीतपेय आणि महत्त्वाचे म्हणजे सगळ्यात जास्त कलिंगडाच्या ठेल्यावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते.